जिद्दीचं मोल सांगणारं द ओल्ड मॅन अँड द सी हे प्रभाव पाडणारं पुस्तक. सावित्रीबाई फुले विद्यापीठातून माझी BA विशेष इंग्रजी ही पदवी सन 2021 मध्ये झाली. पदवीचं द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमात कादंबरीचा अभ्यास होता आणि कादंबरी होती अर्नेस्ट हेमिंग्वे लिखित द ओल्ड मॅन अँड द सी. हे आधुनिक इंग्रजी साहित्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी पुस्तक आहे. लघु कादंबरी स्वरूपातलं हे साहित्य सन 1952 मध्ये प्रकाशित झालं. या ग्रंथातून हेमिंग्वे यांनी मानवी जीवनातला संघर्ष, धैर्य, आत्मसन्मान आणि निसर्गाशी असलेलं नातं अत्यंत साध्या आणि अर्थपूर्ण शैलीत मांडलं आहे. हे पुस्तक केवळ वृद्ध मच्छीमाराची कथा नसून मानवी जीवनाचा तत्त्वज्ञानात्मक अर्थ उलगडून दाखवणारी साहित्यकृती आहे. या कादंबरीचा नायक सँटियागो हा क्युबा इथला गरीब वृद्ध मच्छीमार आहे. सलग 84 दिवस तो एकही मासा पकडू शकलेला नसल्यामुळे गावातले लोक त्याच्याकडे अपयशी म्हणून पाहू लागतात. सँटियागो आत्मविश्वास आणि परिश्रमाची वृत्ती सोडत नाही. एके दिवशी तो खोल समुद्रात जातो आणि एक प्रचंड मर्लिन मासा त्याच्या गळाला लागतो. अनेक दिवस चाललेल्या संघर्षानंतर तो अखेर मासा पकडतो, परंतु परतीच्या प्रवासात शार्क मासे त्या मर्लिनला खातात आणि शेवटी फक्त त्यांचा सांगाडा उरतो. जरी त्याला भौतिक स्वरूपात यश मिळालं नाही तरी त्याच्या धैर्यानं, संघर्षानं त्याचे मानसिक आणि नैतिक विजय सिद्ध होतात. या कादंबरीतला प्रमुख विषय म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातला संघर्ष. सँटियागो समुद्राशी संघर्ष करत असला तरी तो समुद्राला शत्रू न मानता त्याच्याकडे मित्रासारखाच पाहतो. निसर्गाबद्दलचा आदर, प्रेम आणि समजूतदारपणा ही या पुस्तकाची महत्त्वाची शिकवण आहे. तसेच मनुष्य नष्ट होऊ शकतो पण पराभूत होऊ शकत नाही ही भूमिका या कथेचा आत्मा आहे. पराभव स्वीकारतानाही आत्मसन्मान टिकवून ठेवणं हे खरं यश असल्याचं लेखक सांगतो. हेमिंग्वेची लेखन शैली अतिशय साधी, थेट आणि परिणामकारक आहे. आईसबर्ग सिद्धांत या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रामुळे वरवर साधी वाटणारी कथा खोल अर्थ सूचित करते. आजच्या काळात द ओल्ड मॅन अँड द सी या पुस्तकाचं महत्त्व अधिक वाढलेलं दिसतं. स्पर्धा, अपयश, मानसिक ताणतणाव आणि अनिश्चितता यांनी भरलेल्या आधुनिक जीवनात सँटियागोचं धैर्य आणि संयम प्रेरणादायी ठरतात. अखेर असे म्हणता येईल की द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी मानवी जीवनाचा संघर्षशील प्रवास प्रभावीपणे पाडते. ती वाचकाला धैर्य, आत्मविश्वास आणि आशावाद शिकवते. म्हणूनच हे पुस्तक केवळ साहित्यिकदृष्ट्या नव्हे तर जीवनमूल्यांच्या दृष्टीनेही आजच्या काळात तितकंच उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. काम करत करत उच्च शिक्षण घेण्याचा प्रवास सुरू आहे. आयुष्यात अडथळे आले तरी हार मानायची नाही. शेवटी आपला विजय होईल ही खात्री या पुस्तकातून होते. त्यामुळे या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. धन्यवाद.